जय जिनेंद्र. रक्षासूत्र हा शब्द उच्चारला की त्याबरोबरच रक्षाबंधन, राखी पौर्णिमा या सर्व शब्दांची आठवण येते. आणि आता तर राखी पौर्णिमा हा सण अगदीच जवळ येऊन ठेपला आहे. आणि त्यामुळे माझ्या स्मृती मला 20 ते 25 वर्ष मागं घेऊन गेल्या. कारण परमपूज्य 105 श्रुतदेवी माताजींचे व परमपूज्य 105 सुज्ञानमती माताजींचे मोडणिंबमध्ये 1 महिना वास्तव्य झालं होतं. त्यावेळेस 11 दिवसांचे धर्मसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं व त्यापूर्वी परमपूज्य 108 बाहुबली महाराजांचा संघ 25 ते 30 दिवस मोडणिंबला होता. आणि त्यावेळी बाहुबली महाराजांचा केशलोच कार्यक्रम खूप भव्य प्रमाणात झाला होता. त्या संघातीलच त्या माताजी मोडणिंबला परत आल्या व त्यांनी धर्मसंस्कार शिबिर घेतले. आणि त्या वर्षापासून प्रत्येक वर्षी माताजीने मोडणिंब करासाठी रक्षासूत्र पाठवले. माताजींचा विहार दिल्लीकडे झाला व तेथून देखील मोडणिंब करासाठी रक्षासूत्र येतच राहिले. रक्षाबंधन जवळ आले की पूज्य माताजींची मला खूप खूप आठवण येत असे. त्यांचे रक्षासूत्र राखी पौर्णिमेच्या अगोदर नक्कीच मिळत असे. आणि या माताजी म्हणजे परमपूज्य 105 श्रुतदेवी माताजी यांचा आम्ही मोडणिंबवरून धर्मनगरला विहार केला होता. त्या विहाराला 10 ते 15 दिवस लागले होते. त्या विहारात मोडणिंबचे बरेच लोक सामील झाले होते. त्यामध्ये प्रामुख्यानं सुभाष हिराचंद शहा, सुभाष काका, अरविंदजी गुरसाळकर, सतीशभाई शहा, सारंगजी शहा आणि मी असे अनेक लोक त्या संपूर्ण विहारात होते. विहारातील काही घटना आजही स्मृतीत आहेत. माताजी विहार करीत असताना एका कुत्र्याच्या अंगावरून ट्रक गेला अगदी आमच्या समोरच. अशा मरणासन्न कुत्र्याला माताजींनी नमोकार मंत्र दिले व त्याचे मरण साधले. मानवाबरोबरच पशु प्राण्यांबद्दल सुद्धा माताजींना किती आस्था होती याचेच हे उदाहरण. दुसऱ्या दिवशी माताजींनी उपवास केला. आम्ही या विहारात असतानाच भोसे या गावी पोहोचलो असताना 105 सुज्ञानमती माताजींना खूप ताप आला. त्यावेळेस तेथे सांगलीचे एक श्रावक श्रेष्ठी आले होते. त्यांनी माताजींना आहारामध्ये आयुर्वेदिक काढा दिला व 2 दिवसातच माताजींचा ताप उतरला. शुद्ध आहार, योग्य आहार असल्यामुळेच आयुर्वेदाचा प्रभाव किती प्रमाणात असतो याचाच दाखला आम्हा सर्वांना मिळाला. अशा अनेक स्मृती आज आठवत आहेत. परमपूज्य श्रुतदेवी माताजींचं समाधी मरण 15-20 दिवसापूर्वीच झालं. आणि त्यामुळं माताजींनी दिलेल्या अनेक मार्गदर्शक सूचना मनापासून आठवू लागल्या. एक रक्षासूत्र, एक धर्मधागा आपणास किती बांधून ठेवतो, त्या स्मृतींचा आठव ठेवतो, हे आत्ता खूप खूप जाणवू लागले आहे. अशा अनेक स्मृती मनात आहेत. आणि त्या माताजींचं समाधी मरण झाल्यामुळं अगदी मनातून उचंबळून येऊ लागले आहेत. माताजींनी सांगितलेल्या मार्गावरून चालणं
हीच त्यांना खरी अर्थानं श्रद्धांजली ठरेल. असे पुण्यदायी क्षण मोडनिंबच्या मातीत आहेत, मोडनिंबच्या धर्मसंस्कारात आहेत. याचा सर्वांना आठव व्हावा हा यामागचा हेतू आहे. अशा माताजींना मी अगदी मनापासून वंदन करतो. वंदा मी माताजी, वंदा मी माताजी, वंदा मी माताजी. आपलाच संजय मेथा, मोडनिंब. श्रुत देवी मेरी माता, भावना हूँ मैं भाता, आप जो भी कहें हम वो करते रहें. श्रुत देवी मेरी माता, भावना हूँ मैं भाता, आप जो भी कहें हम वो करते